आजची पालकत्वाची चौथी टीप. तुमचं मूल तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही, ऐकत नाही, गोंधळ करतं, आरडाओरडा करतं, समजावूनही फरक पडत नाही. असं का घडतं माहितीये का? कारण तुमचं मूल हे तुमचंच नेक्स्ट व्हर्जन आहे. एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मूल तुम्ही सांगताय ते कधीच ऐकणार नाही. तुम्ही जे करत असता ते करणार आहे. त्यामुळे तुमच्या कृतीमध्ये तेच दिसू द्या जे तुम्हाला तुमच्या मुलामध्ये हवंय. मग तुम्हाला जर तुमचं मूल शांत हवंय, जबाबदार हवंय किंवा समजूतदार हवं आहे, तर तुमच्या घरामधील वातावरण कसं आहे किंवा तुम्ही स्वतः कसं वागता हे एकदा निरीक्षण करा. कारण आपलं मूल आपल्या दोघांचं म्हणजे आईचं आणि वडिलांचंही बेस्ट व्हर्जन किंवा नेक्स्ट व्हर्जन असतं आणि ते तुमचंच अनुकरण करणार आहे. आणि त्यामुळं आणि ते अनुकरण करता करता ते अजून 10 पटीने तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढे असणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्या वागण्याचं निरीक्षण करा आणि आपल्या मुलाला दोष न देता काय करायचंय, स्वतःलाच प्रश्न विचारा की मी असं वागते का जे मला माझ्या मुलाकडून हवंय? मी जसं मूल घडवू इच्छितं तसं मी स्वतः वागतोय का? हा विचार प्रत्येक पालकांनी करायला हवा, हो की नाही? अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी चाइल्ड सायकॉलॉजीच्या रिलेटेड, मी एक चाइल्ड काउन्सिलर आहे, याच्या रिलेटेडच छोट्या छोट्या टिप्स असणार आहेत. तर च्या संदर्भात कोणत्याही समस्या असतील किंवा काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आवडल्यास चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणता अशी समस्या आहे की ज्याच्यावर तुम्हाला टिप्स हवी आहे तर नक्की सांगा. थँक्यू.